जर मला एक अशी संधी मिळाली, की संचिता तू तुझ्या 20व्या वर्षी पुन्हा जाऊन तुझं करियर, तुझं माइंडसेट आणि लाईफ पूर्णपणे बदलू शकतेस, तर मी ह्या 5 गोष्टी नक्कीच केल्या असत्या. कारण की मला माझ्या लाईफमध्ये ना एक पॉइंट खूप जास्त क्लिअरली समजलेला आहे. तो म्हणजे की तुम्हाला जर तुमचं फ्युचर बदलायचं असेल, करियर बिल्ड करायचं असेल किंवा लाईफ चेंज करायची असेल इन शॉर्ट, तर त्यासाठी एका मोठ्या अपॉर्च्युनिटीची गरज नाहीये. काही छोट्या हॅबिट्स, काही छोट्या-छोट्या गोष्टी, छोटे-छोटे घेतलेले डिसिजनच तुमची पूर्ण लाईफ कंप्लीटली चेंज करू शकते. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे, की कोणत्या अशा 5 गोष्टी आहेत, ज्या मी पुन्हा एकदा सुरुवातीपासून ह्या गोष्टींवरती काम केलं असतं, जेणेकरून आज मी जे आहे ते मे बी खूप लवकर सर्व काही अचीव्ह केलं असतं किंवा आत्तापर्यंत मी खूप मोठ्या लेव्हलवरती पोहोचले असते. सो मेक शुअर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जर तुम्ही देखील 20 ते 25 ह्या वयोगटामध्ये येत असाल. कारण की तुम्हाला देखील ह्या गोष्टींची खूप जास्त हेल्प होणार आहे. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल. सो आय नो देर आर सो मेनी पीपल जे आता 20 ते 25 ह्या वयोगटामध्ये असतील आणि खूप जास्त कन्फ्यूज असतील, की पुढे करायचं काय किंवा कंपॅरिझन करताय तुम्ही सोशल मीडियावरती खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे एका हिशोबाने खूप जास्त कन्फ्युजन तुमच्या लाईफमध्ये असेल. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सर्व कन्फ्युजनसाठी आन्सर मिळणार आहे. कशाप्रकारे तुम्ही त्या सर्व गोष्टी दूर करू शकता आणि तुमचं फ्युचर सिक्युअर करू शकता, एका हिशोबाने तुमचं करिअर बिल्ड करू शकता. सो विदाउट वेस्टिंग सिंगल टाइम आपण स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला. ओके, सो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे डिसिप्लिन ओव्हर मोटिवेशन. मी मोटिवेशनची वाट पाहत बसले नसते. कोणतेही काम सुरू करण्याआधी आपल्याला असं होतं, की आज माझा मूड नाहीये, आज माझी इच्छा नाहीये काम करण्याची किंवा मोटिवेशन मिळत नाहीये. ही सगळ्यात मोठी चूक आहे. कारण की बऱ्याच वेळा आपण आपली कामं ह्यामुळे टाळत असतो, की आपली इच्छा नसते, आपला मूड नसतो, मोटिवेटेड फील नाही करत आहे. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे आपण लाईफमध्ये खूप जास्त मागे पडून जातो, राईट? मी ह्या जर्नीमध्ये खूप जास्त ऑब्झर्व्ह केलेलं आहे, की जे पण आजच्या टाइममध्ये मोठ्या लेव्हलवरती लोक आहेत, ज्यांनी खूप काही अचीव्ह केलेलं आहे, ते लोक मोटिवेशनवरती कधीच डिपेंड नाही राहत. त्यांच्यासाठी मॅटर करते ते म्हणजे डिसिप्लिन. कारण की डिसिप्लिनमध्ये जेव्हा आपण येतो ना, नो मॅटर आपला मूड किती चांगला आहे, आपल्याला काम करायची इच्छा आहे की नाहीये, आपल्याला ते करावंच लागतं आणि आपण ते करतोच. सो मोटिवेशनवरती डिपेंड न करावं. जर तुम्हाला वाटतं की आज माझी इच्छा नाहीये काम करण्याची, तुम्ही त्याच दिवशी ते काम करा. आणि जेव्हा तुम्ही ते काम कंप्लीट कराल ना, तुम्हाला एक नेक्स्ट लेव्हलचं सॅटिस्फॅक्शन मिळेल, की यार मी केलं. म्हणजे इट लाईक की तुम्ही तुमच्या एकदम डाऊनमध्ये पण जाऊन काम करताय. तुमच्या एकदम निगेटिव्ह फेजमध्ये जेव्हा काम करता ना, तुम्हाला त्या गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन एक नेक्स्ट लेव्हलवरती मिळतं. सो मेक शुअर तुम्ही मोटिवेशनचा वाट नका पाहत बसू. डिसिप्लिनवरती काम करा. तुमच्या छोट्या-छोट्या हॅबिट्समुळे सगळ्या गोष्टी बिल्ड होऊन जातात. सो जर आज असं वाटत असेल ना, की यार ही गोष्ट माझ्याकडून नाही होणार किंवा मला काम करायची इच्छा नाही वगैरे, वगैरे, त्यावेळी त्या गोष्टी करायला सुरुवात करा. कारण की ह्या एका गोष्टीने मला खूप जास्त हेल्प केलेली आहे. मोटिवेशन आपल्याला खूप रेअरली येत असतं, पण एकदा डिसिप्लिन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणली, तर सगळ्या गोष्टी एकदम स्मूथली चालून जातात. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मोटिवेशनने तुम्ही कामाची सुरुवात तर करू शकता, पण ते काम तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी, शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी डिसिप्लिन कामी येतं. सो मेक शुअर मोटिवेशनवरती डिपेंड नका राहू. आयुष्यात एक डिसिप्लिन घेऊन या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिग्रीवरती डिपेंड नका राहू. फक्त डिग्रीवरती डिपेंड नका राहू. त्यासोबतच प्रॅक्टिकल स्किल्स शिकायला सुरुवात करा. ज्या रिअल लाईफमध्ये तुम्हाला कामी येणार आहेत गोष्टी, त्या स्किल्सवरती काम करायला सुरुवात करा. कारण की आपण एज्युकेशन कंप्लीट करतो, डिग्री मिळवतो आणि त्यानंतर आपल्याला वाटतं की यार आता जॉब लागेल आणि लाईफ ऑटोमॅटिकली सेट होऊन जाईल. पण दिस इज नॉट पॉसिबल. चला ठीक आहे, तुम्ही डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्ही एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला डिग्री मिळते. बट द थिंग इज की जेव्हा तुमच्याकडे स्किल्स असतात, तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकल अपॉर्च्युनिटीज मिळतात. लाईफमध्ये तुम्ही गोष्टी एक्सप्लोर करू शकता, नवनवीन एक्सपिरियन्सेस घेऊ शकता. तुम्ही 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 फायनान्शियली स्ट्रॉंग बनवू शकता. तुम्ही स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकता. देर आर सो मेनी थिंग्स. कोणती एक स्किल पकडा. फक्त शिकण्यासाठी नका शिकू. ती प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन चालू करा. कारण की बऱ्याच वेळा आपल्यासोबत असं होतं ना, की फॉर एन एक्झाम्पल तुम्ही कंटेंट क्रिएशन शिकताय. तुम्ही फक्त शिकत जाता, की कशाप्रकारे व्हिडिओ शूट करायचे, कशाप्रकारे कंटेंट क्रिएट करायचं. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली त्या गोष्टी इम्प्लिमेंट कराल ना, तेव्हा तुम्हाला समजून येईल, की कशाप्रकारे ह्या गोष्टी वर्क करतात आणि तिथून तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात होईल. तुम्ही फक्त शिकण्यासाठी नका शिकू, तर त्यातून तुम्ही यूज कसा करू शकता रिअल लाईफमध्ये, त्या गोष्टींवरती देखील काम करा. कारण की हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याकडे नॉलेज तर भरभरून असतं, पण आपण ते इम्प्लिमेंट नाही करत आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक पाण्याचा ग्लास आहे. त्यामध्ये तुम्ही पाणी भरताय. एका टाईम नंतर ते पाणी खाली सांडून जाणार, राईट? पण तुम्हाला त्यानंतर पाणी भरत राहण्यासाठी आधी तो ग्लास खाली करावा लागेल. तुम्हाला पाणी प्यावं लागेल, राईट? तेव्हा कुठे तुम्ही पुढे जाऊन अजून त्यामध्ये पाणी भरू शकाल. सो द थिंग इज की जे नॉलेज आहे ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. तिथूनच तुम्हाला रिझल्ट मिळेल. सो ज्या स्किल्स शिकताय त्या इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. त्यावरती काम करा. तिथून तुम्हाला रिझल्ट्स मिळेल.
तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही गोष्ट, हा जो पॉइंट आहे ना, ते प्रत्येक व्यक्ती फेस करत असणार आहे. आय एम 100% शुअर. कारण की ही एज जी आहे ना, प्रत्येक व्यक्ती ह्या पॉइंटमध्ये अडकून जातोच. ते म्हणजे कंपॅरिझन. आपण आपली जर्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत कंपेअर करतो आणि तिथे आपल्याला वाटतं की यार आपण तर किती जास्त मागे, मी तर अजून आयुष्यात काहीच केलेलं नाहीये. बट लेट मी टेल यू वन थिंग. प्रत्येकाची पेस म्हणजे प्रत्येकाची गती, प्रत्येकाचं एक मोमेंटम, प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची लाईफ वेगळी असते फर्स्ट ऑफ ऑल. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही तुमचं चॅप्टर 2 कोणाच्या तरी चॅप्टर 20 सोबत कंपेअर करत आहात. तुम्ही तुमचा पहिला दिवस कोणाच्या तरी 100व्या दिवशी कंपेअर करत आहात. आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय की यार ही व्यक्ती एवढं पुढे जातीये. ऑल्सो वी नेवर नो की समोरची व्यक्ती किती जास्त एफर्ट्स घेत आहे, किती मेहनत घेत आहे कोणत्या गोष्टीसाठी. आणि हे कम्प्लिटली चुकीचं आहे. जेव्हा आपण कंपॅरिझन करतो ना, आपण ऑटोमॅटिकली आपल्या लो फेजमध्ये येतो. आपण खूप जास्त डिमोटिवेटेड फील करतो. आपली एनर्जी पूर्णपणे ड्रेन होऊन जाते. सो ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला कंपेअर करायचं असेल ना, तर स्वतःच्या आधीच्या व्हर्जन सोबत कंपेअर करा. जेव्हा मला ही गोष्ट समजली की नाही, मी ही चुकीच्या मार्गाने जात आहे, की मी दुसऱ्यांसोबत कंपेअर करते. कारण की आजच्या टाइममध्ये साहजिक आहे, सोशल मीडियावरती खूप सारे लोक अचिव्हमेंट करत आहेत. कोणी वयाच्या 21व्या वर्षी घर घेत आहे, कोणी वयाच्या 20व्या वर्षी गाडी घेत आहे. आणि त्या सर्व गोष्टी पाहून आपल्याला वाटतं की यार आपण लाईफमध्ये खूप जास्त मागे राहिले. बट इट्स नेव्हर टू मच लेट. जर तुम्ही आज डिसाईड केलं ना स्टार्ट करायचं, तुम्ही त्या गोष्टी करू शकाल अचीव्ह. इट जस्ट की तुम्ही स्वतःच्या जर्नीवरती फोकस करा. कारण की प्रत्येकाची जर्नी युनिक आहे, प्रत्येकाची लाईफ युनिक आहे, प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात. सो द थिंग इज की तुमच्या जर्नीवरती जेवढं फोकस कराल ना, स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत राहणे. मी डेली 1% इम्प्रूव्हमेंट करा स्वतःला. आणि तुम्हाला या गोष्टीचा फरक नाही पडणार की कोण तुमच्या पुढे किती जात आहे किंवा किती काही गोष्टी अचीव्ह करत आहे. इट जस्ट की तुम्हाला स्वतःवरती काम करायचं, सो दॅट कालपेक्षा तुम्ही आज बेटर बनू शकाल. चौथी आणि खूप जास्त अंडररेटेड गोष्ट आहे ही ऍक्च्युली, की आपण आपलं एन्व्हायरमेंट, आपलं सर्कल डिसाईड नाही करू शकत, की आपण कोणत्या लोकांसोबत बोलायला हवं, कोणत्या लोकांसोबत राहायला हवं. ह्या गोष्टीमुळे ना खूप साऱ्या लोकांची लाईफ पूर्णपणे बर्बाद होऊन जाते लिटरली. तुम्ही डिसाईड करा तुमचं एन्व्हायरमेंट काय आहे, तुम्ही कोणत्या लोकांसोबत डेली बेसिसवरती बोलत आहात, तुम्ही काय कॉन्टेंट कन्झ्युम करत आहात, तुमचे डेली हॅबिट्स काय आहेत, तुमची थॉट प्रोसेस काय आहे. ह्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. जर तुमचं एन्व्हायरमेंट व्यवस्थित नसेल, तुम्ही ज्या लोकांसोबत राहताय किंवा जे काही तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉर एक्झाम्पल कॉन्टेंट कन्झ्युम करताय, जर तो योग्य नसेल तर तुमची लाईफ ऑटोमॅटिकली डाऊन जाणार. तुमची लाईफ कधीच तुम्ही प्रॉपरली बिल्ड नाही करू शकणार. सो विचार करा की तुम्ही आजच्या टाइममध्ये काय गोष्टी कन्झ्युम करत आहात, कोणत्या लोकांसोबत फिरताय, कोणत्या लोकांचं ऐकताय, काय करताय, ह्यावरून तुमचं फ्युचर डिसाईड होतं. आपण बोलतो ना की यू आर द ॲव्हरेज ऑफ 5 पीपल यू स्पेंड टाइम विथ, राईट? सो हे रिअल आहे. तुम्ही ज्या 5 लोकांसोबत राहताय ना, त्या लोकांचं तुम्ही ॲव्हरेज आहात. त्याच थॉट्स तुमच्या डोक्यामध्ये येणार. जेव्हा तुम्ही तुमचं एन्व्हायरमेंट बदलाल, तुमची थॉट प्रोसेस बदलून जाईल. एकदा का थॉट्स बदलले तुमचे, तुमचे ऍक्शन्स बदलून जातील आणि ऍक्शन्स बदलल्यानंतर तुमचे हॅबिट्स बदलून जातील. आणि तेव्हा तुमची लाईफ बदलायला सुरुवात होईल इन अ पॉझिटिव्ह वे. सो मेक शुअर तुम्ही चुकीच्या लोकांसोबत तर नाही राहत आहेत ना. कारण की बऱ्याच वेळा आपल्यासोबत असं होतं की आपण आपलं काम करतोय, आपण डेली बेसिसवरती हार्डवर्क करतोय, डिसिप्लिन आहोत, सगळं काही होतंय. पण एक टाइम असं येतो की आपण ज्या लोकांसोबत राहतो, जर ते आपल्या ग्रोथचा विचार नाही करत आहे किंवा आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत ना, त्या गोष्टींचा कुठे ना कुठे इम्पॅक्ट पडतो आपल्या कामावरती. टू मेक शुअर तुमचं एन्व्हायरमेंट एकदम बरोबर आहे. ठीक आहे. पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही ही एक गोष्ट तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करायला सुरुवात केली ना, ट्रस्ट मी, तुम्हाला कोणच थांबू नाही शकत तुमचे गोल्स अचीव्ह करण्यापासून. ती आहे स्वतःवरती विश्वास ठेवण्याची स्किल. ही इतकीच जास्त इम्पॉर्टंट स्किल आहे ना, जर तुम्ही ह्यामध्ये मास्टर केलं ना, ट्रस्ट मी, तुम्ही सर्व गोल्स तुमचे अचीव्ह करू शकता. कारण की बरेचसे लोक इथेच लॅक करतात. बट आय थिंक की तुम्हाला सेल्फ डाऊट किंवा स्वतःवरती विश्वास तेव्हा नाही बसत जेव्हा तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात करत नाही. एकदा का तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात केली ना, ऑटोमॅटिकली तुम्हाला ट्रस्ट बिल्ड होऊन जातो. स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवायला सुरुवात करून जाता. पण जर तुम्ही ऍक्शन घेतच नाही आहात आणि ह्याच विचाराने फक्त प्रोक्रॅस्टिनेट करत आहात गोष्टी, तर तुम्ही कधीच सक्सेस नाही होऊ शकणार त्या गोष्टीमध्ये. टू बी व्हेरी ऑनेस्ट, तुम्हाला प्रश्न पडतील की यार हे खरंच माझ्याकडून होईल की नाही, मी फेल झाले तर लोक काय विचार करतील, लोक हसतील माझ्याबद्दल, असे खूप सारे क्वेश्चन्स येतात. बट वन्स यू स्टार्ट समथिंग, त्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करताना तुम्हाला ह्या गोष्टींचा फरक नाही पडत. छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही अचीव्ह करता ना, तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली बूस्ट होऊन जातो. आणि जर तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करत बसला ना, मग कधीच काहीच नाही होऊ शकणार. म्हणजे तुम्ही फक्त विचार करताय नाही होणार, हे ते खूप सारे निगेटिव्ह थॉट्स डोक्यामध्ये घेऊन बसताय, तर तुम्ही सक्सेस अचीव्ह नाही करू शकणार. ठीक आहे. सो ह्या गोष्टींवरती काम करा, कारण की ही एक अशी स्किल आहे जी तुम्हाला लाईफमध्ये कोणतीही गोष्ट अचीव्ह करण्यापासून थांबवणार नाही. तर या 5 गोष्टी आहेत ज्या माझ्या जर्नीमधून मी शिकले आहे आणि आय विश की मला हे खूप आधी समजलं असतं.
बट नो इश्यूज, कधी लेट नसतो कोणत्या गोष्टीसाठी. पण जर तुम्ही आज 20 ते 25 ह्या वयामध्ये असाल ना, तर मेक शुअर ह्या गोष्टीवरती प्रॉपरली काम करा. ह्या गोष्टी अजिबात लाईटली नका घेऊ. पहिली गोष्ट आहे डिसिप्लिन, त्यानंतर स्किल्स तुमच्या, आफ्टर दॅट तुमचं एन्व्हायरमेंट, स्वतःवरती विश्वास ठेवायला सुरुवात करा आणि कंपॅरिझन नका करू. ह्या 5 गोष्टींवरती काम कराल ना, नो वन कॅन स्टॉप यू टू अचीव्ह युअर गोल्स. तुमचे गोल्स तुम्ही इझिली अचीव्ह करू शकता, व्हॉट एव्हर यू वॉन्ट इन युअर लाईफ. सो द थिंग इज की ह्या गोष्टींवरती काम करा. आणि असा विचार नका करू की खूप जास्त लेट झालं, खूप लोक माझ्या पुढे निघून गेलेली आहेत. इट्स नेव्हर टू मच लेट. ठीक आहे, जो टाइम तुमच्याकडे आता आहे त्या टाइमचा प्रॉपरली यूज करा, त्या गोष्टींवरती काम करा. तुम्ही डेफिनेटली अचीव्ह करू शकता सर्व काय. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला असा अजून कॉन्टेंट हवा आहे का, जो मी माझ्या जर्नीमधून तुमच्यासोबत शेअर करू शकेल. ज्या चुका मी केलेल्या आहेत त्या तुम्ही नाही करायला हव्या, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर सक्सेस अचीव्ह करू शकता. अँड ऑल, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा.